वार्ता न्यूज, आवाज जनसामान्यांचा। 16 नोव्हेंबर 2024 रोजी फैजपूरच्या सभेत काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारासाठी आलेल्या विविध वक्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमीभाताई पाटील यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। तेव्हा या वक्तव्याचा खुलासा करावा यासाठी आमदार शिरीष चौधरी यांच्या किरोदा शहरातील बंगल्यासमोर वंचितच्या उमेदवारांनी आंदोलन सुरू केलं होतं। तेव्हा बघा काय म्हणाले वंचितचे उमेदवार शमीभाताई पाटील, पाहूया सविस्तर बातमी। झुंजार वार्ता न्यूज, रावेर जळगावसाठी प्रतिनिधी हमीद तडवी, ब्युरो रिपोर्ट। की धनंजय शिरीष चौधरी हे अधिकृत उमेदवार आहे, यांच्या स्टेजवरून माझ्यावर, माझ्या पक्षावर मी 20 गाड्या मी भाजपाकडून मॅनेज आहे, मी लोकांना पैसा देते असा आरोप केला गेलाय मुकुंद सपकाळ यांच्या वतीने स्टेजने। वरतून तुम्ही आंबेडकरी समुदायाला वेठीस धरणार काय? मालकी हक्क आहे का तुमचा? काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलेत आंबेडकरी? बोलवा, मुकुंद सपकाळ यांना पण बोलवा, क्लिअरिफिकेशन द्या मला। 4 दिवस झाले व्हिडिओ रिलीज करून। किंवा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींनी या देशात द्विपक्षीय सत्ता चालेल असा कायदा तरी आणावा, म्हणजे इतरांना इलेक्शन मध्ये उभं राहण्यास पडणार नाही। तुमचा मार्ग मोकळा, तुम्ही दोघं जण फुटबॉल खेळा आपसामध्ये। बोलवा ना, संवेदनशीलता आहे ना तुमच्याकडे? 4 दिवस झाले व्हिडिओ रिलीज करून, त्यांच्यापर्यंत निरोप आला नसेल। अहो, त्यांचे आजचे बच्चन बगल बच्चे सगळं पोहोचवतात। मी तिथून निघाले हे पण आधीपासून येऊन पोहोचलेलं असेल। तुम्ही आता आलेत नाही तर आम्ही सांगतो त्यांना बोलवतील ते जर एवढे संवेदनशील असते तर आम्हाला 4 दिवसात संवादाला बोलवलं असतं, चर्चा केली असती आमच्यासोबत। तुम्ही ज्यांचे बोलायला आले ते येत आहेत का आता? आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या लोकांना आमची भूमिका क्लिअर करतोय। त्यांना सांगू आपण निरोप पोहोचवू। आम्ही आमच्या लोकांना भूमिका क्लिअर करायची का नाही? उद्याच्याला आमच्या आंबेडकरी समुदायाने हिला अर्ध्या वाटत मी काय तुमचं म्हणणं बरोबर आहे, उपटणार आम्ही। पण तुम्ही आता ज्यांचे बोलायला ते आहेत का इथं? बोलवा ना मग। गेलाय ना निरोप, ऐकताय सगळं जात आहे, हो सगळं जात आहे। निरोप गेला, आतून फोन गेले, आले आहे की नाही? हा, ओरडतील घसा कोरडा करतील जातील, पण माहितीये आमदार महोदयांना शमीबा जर उभी राहिली तर जोपर्यंत मुद्दा क्लिअर करत नाही तोपर्यंत मी भल्या भल्याच्या दारातून हालत नाही। आपला रेकॉर्ड आहे। आरोप करतायत तुमचे बगल बच्चे। आत्ता गाडी क्रॉस झाली, वाड्यावाड्यामध्ये जाऊन अपप्रचाराच्या मोहिमा चालवल्यात तुम्ही आंबेडकरी लोकांना हाताशी धरून। लढायची तर नैतिक राजकारण करा ना। अहो, तुम्ही गांधींचं नाव घेता ना, नैतिक राजकारण करा। ही बंदी नैतिक राजकारण करते। एकाही सभेमध्ये मी तुमच्या नावानिशी बोलले असेल। राजकीय वैर करताय की काय? आणि तुमचे प्रतिस्पर्धी कोण आहेत, भाजप की? हे पण ठरवा अगोदर। तुमचे प्रतिस्पर्धी विरोधक कोण आहेत तुमचे? आता तुमचे 4 पगारी गेले गाड्यांमध्ये बसून बसून। मी तर लिस्ट देईन, फोटो देईन, पुरावे देईन। लोकशाहीचं पेटंट काढले यांनी स्वतःच्या नावाने। सातबाऱ्यावर लिहून घ्या ना, विधानसभा 119 गावं सातबाऱ्यावर आहेत। पत्रामध्ये मालकी हक्क करून घ्या की दुसऱ्याच्या बदनाम्या करून आम्ही राजकारण करत बसू आणि आमच्याच घरात आम्ही सगळं करू। मी तर गेटच्या आत पण यायला इच्छुक नव्हते। माझी बिलकुल मानसिकता नाही त्यांच्या घरात जाऊन उभं राहण्याची। बस कुठेवर उभा राहते, दिवसभर प्रचाराला फिरायचं, संध्याकाळी परत हे करायचं। स्पष्टीकरण घेतल्याशिवाय जाणार नाही मात्र, आणि जाहीर स्पष्टीकरण द्यावं। नाहीतर सांगावं की आमच्याकडून चूक झाली, आम्ही खोटे नाटे आरोप केले। सगळ्यात महत्वाची गोष्ट, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला। किती कौतुक वाटायला पाहिजे की महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात पहिल्यांदा एवढ्या खालच्या स्तरात ज्यांना